उपाशी माणसाला अचानक समोर जिलबीचं ताट दिसावं तशी अवस्था मला वाटतं बॅट्समनची झालेली असेल. कारण अहमदाबाद कसोटीमध्ये चांगलं विकेट मिळालं. स्टीव्ह स्मिथनी नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियन टीमनी 4च गडी गमावून 250 धावांच्या आसपासचा स्कोर करून मस्तपैकी त्याचा फायदा घेतला. पहिल्या 3 सामन्यातलं विकेट आणि ह्या सामन्यातलं विकेट म्हणजे जमीन आसमानाचा फरक होता. पहिल्या 3 सामन्यामध्ये बॅट्समनला आम्ही त्याला क्रिकेटमध्ये म्हणतो ढुंडो ढुंडो रे सांजना, म्हणजे बॉल कुठनं कुठं चाललाय हे कळत नव्हतं. जेव्हा उस्मान ख्वाजा म्हणतो मॅच संपल्यानंतर, तो भेटल्यावर म्हणतो की जेव्हा बॉल खूप वळत असतो तेव्हा तुम्ही सरळ फटके मारू शकत नाही. मग तुम्ही कधी स्वीप मारायला जाता, कधी रिव्हर्स स्वीप मारायला जाता, कधी हवेतनं फटका मारायला जाता. आज ते काही करायची गरज नव्हती, कारण आज संयम ठेवून समोर फटके मारून सुद्धा तुम्हाला व्यवस्थित धावा काढता येणार होत्या. हे माझं म्हणणं नाहीये, शतकवीर उस्मान ख्वाजाचंच आहे. आणि म्हणून मी म्हणतो की ऑस्ट्रेलियन टीमला जी संधी मिळाली आहे पहिली बॅटिंग करायची, त्याचा त्यांनी व्यवस्थित फायदा घेतलेला आहे. हे विकेट असं होतं की ज्याच्यावरती मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे पाणी मारलं गेलेलं आहे, रोलिंग केलं गेलेलं आहे आणि गवत जे आहे ते काढलं गेलं, परंतु ते मॅच जवळ आल्यानंतर काढलं घेतलंय. त्यामुळे ह्याच्यावरची जी माती आहे ती अजूनही घट्ट आहे, विकेट अजूनही चांगल्यापैकी टणक आहे. हे मान्य करायला लागेल की या विकेटवरती पहिल्या ओव्हरपासूनच बॉल हा असा जात नव्हता तर असा जात होता. कित्येक वेळेला विकेट किपरच्या पुढं बॉल पडत होता आणि त्यातनंही ट्रॅव्हिस हेडचा उमेश यादवच्या बॉलिंगवरती भरतनी जो काही झेल सोडला, ते सोडलेला बघून माझ्या अक्षरशः पोटात गोळा आला. कारण तो बॉल त्याच्या हाताला लागला नाही, त्याच्या डायरेक्ट पोटाला लागला. याचा अर्थ त्याची एकाग्रता नव्हती का बॉल ऐन वेळेला हल्ल्यामुळे त्याला गुगली पडला हे कळलेलं नाहीये. परंतु ते जीवदान अक्षरशः जीव घेणं ठरलेलं होतं. देवाची कृपा, क्रिकेट देवाची कृपा की ट्रॅव्हिस हेडनी स्वतःची विकेट फेकली, नाहीतर भरतला अक्षरशः स्वतःचं राज्य गमवायला लागलं असतं. ट्रॅव्हिस हेड असू देत, त्याच्याबरोबरचा लबुशेन असू देत आणि स्वतः स्टीव्ह स्मिथ असू देत, यांनी जम बसल्यानंतर विकेट गमावली. लबुशेन थोडासा लवकर आऊट झाला, पण स्टीव्ह स्मिथ आज प्रचंड वेळ त्यांनी बॅटिंग केली, परंतु त्यांनी आज संयमाची परिसीमा केली. त्यांनी धोकाच पत्करला नाही, खूपच सावध खेळ केला. आणि त्याच्या उलट उस्मान ख्वाजानी सुद्धा सावध खेळ केला, पण त्यांनी स्ट्राईक सतत रोटेट करत ठेवला. खराब बॉलचा त्यांनी बरोबर समाचार घेतला. एकेरी दुहेरी धावांवरती त्यांनी कधीच नजर हटवली नाही. त्यामुळे ख्वाजाची जी इनिंग आहे ती सतत बहरत गेली. त्या मानाने बाकीच्या खेळाडूंना ती गोष्ट करायला जमली नाही. स्टीव्ह स्मिथने त्याच्याबरोबर पार्टनरशिप केली, संघाला स्थिरावलं, पण धावांचा जो आलेख होता तो त्या सत्रामध्ये कमी झाला. सुरुवात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त केली, 1 तासामध्ये 50च्या वर धावा केल्या होत्या. लंच ते टीच्या दरम्यान त्या मानाने भारतीय गोलंदाजांनी सामना स्लो डाऊन केला. बॉलर्सनी टिचून बॉलिंग केली आणि त्यामुळे धावा कमी झाल्या. तिसऱ्या सत्राची सुरुवात जबरदस्त झाली, कारण स्टीव्ह स्मिथचा लवकर आऊट झाला. लक्षात घ्या, उपहार ते चहापान याच्या दरम्यान एकही विकेट काढता आलेली नव्हती. ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ मस्तपैकी तंबू ठोकून बसले होते आणि त्याच्यानंतर स्मिथ आणि पाठोपाठ हँडस्कमची विकेट ही शमीनी काढलेली होती. त्याचा फायदा झाला. जडेजानी सातत्याने स्मिथला आऊट काढलेलं आहे. हे बोलत असताना ख्वाजाच्या सेंचुरीचं कौतुक करायलाच लागेल. कॅमरून ग्रीनचं मला नेहमीच वाटतं की तो आल्यापासून ऑस्ट्रेलियन संघाला एक वेगळं रूप आलेलं आहे. जेव्हा 6 नंबरचा बॅट्समन हा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून तुम्हाला मिळतो, तेव्हा गोष्टी बदलतात. कॅमरून ग्रीन यंग आहे, गुणवान आहे, कष्टकरी आहे आणि त्याची सगळी ती पावती तो ऑस्ट्रेलियन टीमला दाखवतोय. मी म्हणेन की त्यांनी आणि ख्वाजानी केलेल्या 85 रनच्या नाबाद भागीदारीमुळे आज ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं किंचित पहिल्या दिवशी जड आहे. त्याचं कारण अजून त्यांचे 6 बॅट्समन आऊट व्हायचे आहेत आणि त्या मानाने या विकेटवरती या 6 बॅट्समनला आऊट काढण्याकरता भारतीय संघाला चांगलेच कष्ट करायला लागणार आहेत. बॉलिंग बद्दल सांगतो,
सुरुवात जेव्हा बॉलिंगची झाली, आज डावाची खेळाची सुरुवात झाली, मोदी बघत होते, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बघत होते आणि त्यावेळेला त्या मानाने शमी आणि उमेश यादवनी स्वैर मारा केला. त्याचा फायदा दोन्ही ऑस्ट्रेलियन बॅट्समननी घेतला आणि फटाफट चौकार मारलेले आपल्याला दिसलेले आहेत. आणि ती अर्धशतकी भागीदारी, जीवदान लाभलेलं ट्रॅव्हिस हेडला ती अर्धशतकी भागीदारी अक्षरशः भीती दाखवून गेलेली होती. नंतरच्या काळात सुद्धा अश्विन आणि जडेजानी आज अखूट टप्प्याची बॉलिंग केली, ज्याचा उस्मान ख्वाजानी फायदा घेतलेला आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा दुसरा नवीन बॉल घेतला, रोहितचा तो निर्णय चुकला असं मला वाटत नाही, कारण इथंच जर का 2 विकेट मिळाल्या असत्या तर आपण म्हटलं असतं काय फॅन्टास्टिक निर्णय त्यांनी घेतला. परंतु रोहितच्या त्या निर्णयानंतर कॅमरून ग्रीन जणू काही त्याचीच वाट बघत होता आणि त्यांनी त्या नवीन बॉलवरती मस्तपैकी हल्ला चढवला. तो आत्ता 49 वर खेळतोय, ख्वाजा 104 वरती खेळतोय. दोघांची 85 रनची भागीदारी झालेली आहे. आणि आता या पार्श्वभूमीवरती भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी येऊन दबलेल्या अवस्थेतनं सावरून उरलेल्या 6 विकेट काढायचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियन टीम हाती आलेली संधी पटकन सोडणार नाही, सहजासहजी सोडणार नाही, कारण अजूनही ख्वाजाचं रन्सची भूक संपलेली नाही. ग्रीन हा मोठी खेळी करण्यात पटाईत आहे आणि त्याचबरोबर केरी असू देत आणि उरलेले 4 बॅट्समन असू देत, हे आधीच्या सामन्यामध्ये जसे धडपडत बेदरल्या अवस्थेत खेळत होते तसे या सामन्यामध्ये खेळताना दिसणार नाही, कारण विकेट चांगला आहे. त्यामुळे भारतीय संघासमोरचं आव्हान खूपच मोठं आहे आणि ज्याला कारण थोडीशी खराब बॅटिंग, उस्मान ख्वाजाची दर्जेदार बॅटिंग आणि त्याचबरोबर विकेट हे बऱ्यापैकी बॅटिंग फ्रेंडली आहे आत्ता तरी. या सगळ्या गोष्टींमुळे आज ऑस्ट्रेलियन संघ सुस्थितीत दिसतोय, हे नाकारून चालणार नाही. तुमचं मत काय आहे? भरतनी सोडलेल्या कॅच बद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतीय संघातल्या बॉलर्सने आज थोडासा स्वैरमारा केला असं मी म्हणलं, ते तुम्हाला पटतं का? ख्वाजाच्या इनिंग बद्दल काय वाटतं? आणि मी जे म्हणलं कॅमरून ग्रीन हा भावी स्टार आहे, हे तुम्हाला पटतं का? मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.